नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत नीतिशास्त्र म्हणजे काय. हे लेक्चर MPSC आणि UPSCच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असतील. जे विद्यार्थी मराठी माध्यमातून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर महत्त्वाचे ठरते. तर आपण ह्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत की नीतिशास्त्र म्हणजे काय, नीतिशास्त्राचा उगम कसा झाला, काय झाला, नीतिशास्त्रामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो किंवा नीतिशास्त्राचा एकंदर विकास कसा झाला हे आपण एकदम थोडक्यात बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जो आपण म्हणजे आजचा जो मानव आहे तो अगोदर पृथ्वीवर नव्हता. समजा आता तुम्ही जर म्हटलं की आपल्याला माहिती आहे आपला बड्डे आपल्याला सगळ्यांना माहीत असतो, पण पृथ्वीचा बड्डे कधी आहे, तर पृथ्वीचा बड्डे जवळपास म्हणजे पृथ्वीचा जन्म कधी झाला आहे 4.4 किंवा अप्रॉक्सिमेटली 4.5 बिलियन इयर्स आहे. कळालं. मग पृथ्वीचा जन्म खूप वर्ष अगोदर झाला आहे, बिलियन इयर्स आहे. मग ह्या पृथ्वीवर अगोदर मानव होता का, तर मानव नव्हता. तर मग या पृथ्वीवर मानवाचा जन्म कधी झाला, तर जवळजवळ आपण अश्मयुगात अभ्यास करतो आणि ॲप्रॉक्सिमेट 26 लाख ते 30 लाख वर्ष अगोदर, म्हणजे आजपासून पाठीमागं जर गेलो आपण तर जवळजवळ 30 लाख वर्ष अगोदर माणसाचा जन्म या पृथ्वीवर झाला. मग आपण जेव्हा पृथ्वीवर माणसाचा जन्म झाला तर आपण लगेच काही सगळे माणसाची अचानक संख्या वाढली असं वगैरे काही झालं नाही. तर आपण तेव्हा अश्मयुगात होतो आणि अश्मयुगात आपण कसं राहायचो, आपण भटकंती अवस्थेत असायचो. आणि मग नंतर आपल्याला कळालं की अश्मयुगात काय सर्वात महत्त्वाचं असं होतं की अश्मयुगात जेव्हा माणूस म्हणजे समूहात नसल्यामुळं आपल्याला सर्वात महत्त्वाचं होतं की आपल्याला जीविताची सुरक्षा नव्हती, जीवनाची सुरक्षा नव्हती. अश्मयुगात काय होतं, जीवनाची सुरक्षा नव्हती. आणि मग आपण काय केलं, मग आपण आता जसे आपण आता आजचे आपण म्हणजे आपण सगळे हुशार आहोत आता, तसेच त्यावेळेस पण हुशार 2-3 व्यक्ती म्हणजे भरपूर व्यक्ती हुशार असतील. त्या कार्टून लोकांनी पण ठरवलं की आपण काय करू, आता आपण समाजात राहू. समाजात म्हणजे आपण समूहाने राहू. समाजाला आपण थोडक्यात काय म्हणतो, ग्रुप ऑफ पीपल, एकदम सोप्या भाषेत. तर आपण काय म्हणतो, मग त्या कार्टून लोकांनी काय केलं असेल, त्यांनी विचार केला असेल की भाई साहेब आपण एवढं फिरतो, इकडे तिकडे फिरतो, आपल्याला जंगलात राहावं लागतं, आपल्या गरजा पण पूर्ण होत नाही. कधी तर आपल्याला असं होतं की यार पूर्ण दिवसभर जरी काम केलं तरी आपल्याला अन्न सापडत नाही आणि आपल्याला कधी कोणता प्राणी आपल्यावर अटॅक करेल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळं काय केलं यांनी, परस्पर संवाद, सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे मानवाचं, तर ते परस्पर संवाद साधू शकतो आपण. म्हणजे आपण विशिष्ट भाषेत विशिष्ट भाषा तयार करून आपण एकमेकांसोबत संवाद साधू शकतो. आणि मग जेव्हा आपण एकमेकांनी संवाद साधू शकतो म्हणजे बाकीच्या प्राण्यांपेक्षा एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला लाभलं आहे, ते म्हणजे परस्पर संवादाचं. मग आपल्यासारखे हुशार 2-3 कार्टून तेव्हा जमले असतील, त्यांनी ठरवलं असेल की आता आपण काय करू, आपण आता समाजात राहू. त्यानंतर मग आपण जे म्हणतो सामाजिक संस्था, तर सामाजिक संस्थेचा उदय तेव्हा झाला ज्यावेळेस माणसाने ठरवलं असेल की आता आपण समूहाने राहू. आणि मग आपल्या सामाजिक संस्थेचा उगम झाला, सामाजिक संस्था तयार झाली. मग सगळ्यात महत्त्वाचं जे हे होतं की आता यांना सामाजिक संस्था टिकवायची होती. का टिकवायची होती, कारण की त्यांना जीवित सुरक्षा पाहिजे होती, जीविताची सुरक्षा पाहिजे होती आणि माणसाच्या गरजा पण भागवायच्या होत्या. त्यासाठी मग त्यांनी सामाजिक संस्था स्थापन केली, म्हणजे मग माणूस समूहाने राहायला सुरुवात केली. मग आता आपल्याला समूहात राहायचं म्हटल्यावर हा समाज टिकवणं सगळ्यात जास्त अनिवार्य आहे. आणि मग आता तुम्हाला एवढं माहिती की आपल्याला अजून एक माणसाचं वैशिष्ट्य की माणसाला कुतूहल आहे. म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींबद्दल खूप जास्त एक्साइटमेंट असते की हे काय आहे, कसं झालं, काय झालं, सगळं आपल्याला मॅटर. कुठं पण जर काही झालं तर आपल्याला एकच आपल्याकडे असतं की भाई साहेब काय झालं, मला हे मॅटरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं असतं नेमकं काय झालं, कोणी केलं, कोण जिम्मेदार होतं. तसंच आपल्याला हे जे आपलं विश्व आहे किंवा ज्याला आपण आपलं पर्यावरण म्हणू शकतो सोप्या भाषेत, पर्यावरण किंवा मग आपला परिसर किंवा आपलं सगळं म्हणजे अवतीभोवतीचं जग, हे जग माणूस जेव्हा आजूबाजूच्या गोष्टी बघतो त्यावेळेस त्या माणसाला त्या गोष्टींबद्दल खूप जास्त कुतूहल असतं. मग आपण कधी काय होतं, मग काय झाडी काय डोंगर, मग माणूस ते बघूनच डोंगर झाडी बघूनच तो थांबत नाही. मग तो त्या डोंगरांचा, नद्यांचा, नाल्यांचा अभ्यास करतो. आणि मग त्यावेळेस काय होतं, मग भूगोलासारख्या विषयाचा जन्म होतो. मग माणूस सगळ्या भूगोलामधल्या ज्या प्राकृतिक संरचना आहे त्या संरचनांचा अभ्यास करतो. कसा, साधा अभ्यास नाही, शास्त्रीय अभ्यास करतो. त्याच्यासाठी सिद्धांत सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मग अशा प्रकारे भूगोलाचा जन्म होतो. तसंच इतर विषयांचा पण जन्म आपल्याला झालेला दिसून येतो.
त्यावेळेस मग जेव्हा माणूस समाजात राहत होता तेव्हा माणसाला कुतूहल निर्माण झालं की विश्व कसं काय निर्माण झालं. विश्व किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपलं अस्तित्व. मग ह्या अस्तित्व कशा पद्धतीने जन्माला आलं किंवा कशा प्रकारे विश्व घडलं ह्याबद्दल मानवाला कुतूहल निर्माण झालं. आणि मग ह्या कुतूहलातूनच मग आपल्या एका महत्त्वाच्या विषयाचा म्हणजे तत्त्वज्ञान विषयाचा जन्म झाला. जसं आपण बघितलं की भूगोलामध्ये माणसाने काय अवतीभोवतीचा अभ्यास केला, तसं तत्त्वज्ञान म्हणजे काय की हे विश्व नेमकं काय, मी कोण आहे, सत्य नेमकं काय, ज्ञान म्हणजे काय, ह्या गोष्टींचा माणसाला म्हणजे जाणून घेण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली. आणि ह्या याच्यातूनच आपल्याला तत्त्वज्ञान हा विषय जन्माला आलेला दिसून येतो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगतो की समजा आता मेडिकल सायन्स आहे, तर मेडिकल सायन्समध्ये आपण काय करतो, ह्युमन बॉडीचा अभ्यास करतो सोप्या भाषेत मेडिकल सायन्स. म्हणजे याच्यात आपण काय करतो, समजा आता याच्यात पण एक ब्रांच नाही, भरपूर ब्रांच. म्हणजे आता आपण लहान मुलांचा अभ्यास केला म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, पॅड्रियाटिक्स. त्यानंतर जर स्त्रियांचा अभ्यास करतो त्याला गायनॅक म्हणतो, गायनॅकॉलॉजी. त्याच्यानंतर आपण मेंदूचा अभ्यास केला तर त्याला न्यूरो म्हणतो. त्याच्यानंतर जर हार्टचा अभ्यास केला त्याला म्हणतो कार्डिओ. अशा प्रकारचे वेगवेगळे ब्रँच आपल्याला बघायला म्हणजे एका ब्रँचमध्ये आपल्याला अनेक उपशाखा बघायला भेटतात. तसंच म्हणजे आता लहान मुलांचं पॅडियाट्रिक्स, स्त्रियांचं गायनॅकॉलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, तसं मग सर्जरी वेगळं, म्हणजे एका देशात अनेक वेगवेगळे विषय आपल्याला बघायला भेटतात. तसंच मग आपल्याला तत्त्वज्ञानामध्ये बघायचं आहे. तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला बघायचं की तत्त्वज्ञानाच्या मध्ये पण अनेक शाखा आहेत. जसं विश्वामध्ये भरपूर गोष्टींचा समावेश आहे, तसं आता एक ह्युमन बॉडीमध्येच अनेक वेगवेगळे सबपार्ट आहेत. तसंच तत्त्वज्ञान विषयात पण अनेक उपशाखा आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असतो तत्त्वज्ञानामध्ये, की अस्तित्व माणसाला समजून घ्यायचं असतं. हे अस्तित्व काय, मग ती जी शाखा अस्तित्वाबद्दलचा अभ्यास करते तिला काय म्हणतो आपण, तत्त्वमीमांसा म्हणतो. काय म्हणतो, तत्त्वमीमांसा, मेटाफिजिक्स. किंवा त्यानंतर मग आपल्याला समजा माणूस म्हणतो बघ ज्ञान म्हणजे काय, ज्ञान काय असतं. मग ही जी ज्ञानबद्दल जी शाखा अभ्यास करते ती असते ज्ञानमीमांसा. त्यानंतर मग आपण जे माणसाचे विचार आहे, तर्क आहे, त्याच्याबद्दल अभ्यास करते ती तर्कशास्त्र. आणि मग ह्या आजूबाजूचे जे सौंदर्य आहे, या सौंदर्याबद्दल जेव्हा माणूस अभ्यास करतो त्याला म्हणतो आपण सौंदर्यशास्त्र. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास कशात करतो आपण, ह्या सर्वांचा अभ्यास आपण तत्त्वज्ञान ह्या विषयात करतो. आणि मग इथं आपला हिरो येतो. मग आपला मेन सब्जेक्ट म्हणजे आपला जो आता ह्या विश्वाचाच भाग आहे, कोण आहे, मानव. मग हा मानव कशा प्रकारच्या कृती करतो त्या कृतीचा अभ्यास करतो आपण नीतिशास्त्रमध्ये. कशामध्ये, नीतिशास्त्रमध्ये. मग आपण जेव्हा बघितलं की जेव्हा माणूस समाजात राहायला माणसाने सुरुवात केली तर समाज तयार होताना काय बघितलं आपण, 2 कार्टून लोकांनी संवाद साधला असेल. म्हणजेच परस्पर संवाद किंवा समाज कसा टिकतो, तर समाज परस्पर संवादातूनच टिकतो. आपण एकमेकांसोबत बोलतो, काय चाललं काय नाही, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहे, कशा प्रकारे आपले माणसाच्या गरजा भागताय, कशा प्रकारे माणूस विकास करतोय. मग हे सगळं आपण संवादातून जाणून घेतो. मग संवाद करतो म्हणजे काय, संवाद करतो म्हणजे माणसाचं वर्तन. म्हणजे एक बोलणार मग दुसरा बोलणार, मग असं कंटिन्यू आपण त्याला सोप्या भाषेत आपण मानवी कृती म्हणू शकतो. मग समाजातील ह्या गोष्टीबद्दल, कोणत्या गोष्टीबद्दल, मानवी वर्तनाबद्दल तत्त्वज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये आपण अभ्यास करतो किंवा जी शाखा त्याचा अभ्यास करते त्याला काय म्हणतो आपण, नीतिशास्त्र. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला आज एवढंच बघायचं की नीतिशास्त्र म्हणजे काय. मग नीतिशास्त्र म्हणजे काय, नीतिशास्त्र काय करतं, मानवी वर्तनाचा अभ्यास करतं. मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की नीतिशास्त्र म्हणजे काय. मग नीतिशास्त्र काय, ही नीतिशास्त्र तत्त्वज्ञानाची शाखा आहे. काय, नीतिशास्त्र तत्त्वज्ञानाची शाखा आहे जी काय करते, मानवी वर्तनाचा अभ्यास करते. नीतिशास्त्र म्हणजे काय, जी तत्त्वज्ञानाची शाखा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं मेडिकल सायन्समध्ये लहान मुलांचा अभ्यास वेगळ्या विषयात करता, त्याच्यानंतर स्त्रियांचा अभ्यास वेगळ्या विषयात करता, सर्जरीचा अभ्यास वेगळ्या विषयात करतात. तसंच तत्त्वज्ञानामध्ये आपण एकंदर पूर्ण विश्वाचा आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींचा अभ्यास करतो. पण मग त्याच्यात मानवाचं विशिष्ट वर्तन, त्याचा अभ्यास आपण ज्या शाखेत करतो त्याला म्हणतो आपण नीतिशास्त्र. मग नीतिशास्त्र काय, तत्त्वज्ञानाची ही एक शाखा आहे जी मानवी वर्तनाचा अभ्यास करते. आणि केवळ मानवी वर्तनाचा अभ्यास करत नाही तर केलेली कृती ही
नैतिकदृष्ट्या योग्य की अयोग्य हे ठरवण्यास मदत करते. म्हणजे आता नुसतं हे सांगून चालत नाही कोणत्या पण विषयाला, की म्हणजे नुसतं वर्णन करून चालत नाही, तर ते त्याच्याबद्दल सिद्धांतही द्यावं लागतात. आता समजा अर्थशास्त्राचे लोक आहे, तर अर्थशास्त्राचे लोक सगळा अभ्यास करतील इकॉनॉमीचा वगैरे, पण जर अनएम्प्लॉयमेंट असली किंवा समजा महागाई असली तर त्याला त्यावर त्यांना उपायसुद्धा द्यावा लागतात. तसंच मग हे जे आपलं वर्तन आहे, मग ते योग्य आणि अयोग्य कशा प्रकारे ठरवायचं, आणि जर त्याच्यात आपल्याला द्विधा परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे आपल्याला निर्णय घेण्यात अडचणी आल्या, तर ते निर्णय कसे घ्यायचे यासाठीचे सिद्धांतसुद्धा या विषयात दिले जातात. म्हणजे जो विषय असतो तो वर्णन तर करतो, पण त्याला आपल्याला सोल्युशनसुद्धा द्यावं लागतं, त्याच्यावरचे उपायसुद्धा त्या विषयाला द्यावे लागतात. मग नीतिशास्त्र म्हणजे काय आहे? नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. मग तत्त्वज्ञानाची शाखा आहे, मग ती काय करते? महत्त्वाचं म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करते. आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करताना ती काय ठरवते की मानवी वर्तन हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का अयोग्य हे ठरवण्यासाठी मदत करते. मग आतापर्यंत आपण बघितलं की नीतिशास्त्र म्हणजे काय. मग आता मी तुम्हाला परत एकदा डेफिनेशन सांगतो, कारण ती आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. की नीतिशास्त्र म्हणजे तत्त्वज्ञानाची अशी शाखा आहे जी मानवी वर्तनाचा अभ्यास करते आणि केलेली कृती ही नैतिकदृष्ट्या अयोग्य की योग्य हे ठरवण्यास आपल्याला मदत करते. आता आपण जेव्हा बघितलं की मानव समाजात राहायला सुरुवात झाली, मग समाजात का राहतो आपण? कारण की आपल्याला जीविताची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि माणसाच्या गरजा भागल्या पाहिजेत. मग सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य काय की हा समाज टिकायला पाहिजे, किंवा समाज आपल्याला जसं तसं टिकून ठेवायचं. म्हणजे त्याच्यात आपण सोप्या भाषेत काय म्हणजे राडा काय नाही झाला पाहिजे. म्हणजे काय झालं नव्हतं, काय झालं नाही पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग नाही झाला पाहिजे. मग म्हणजे ह्या समाजाला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत टिकून ठेवण्याचं आहे. मग आता मला एक सांगा की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला, समजा आता डायमंड आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे, मग आपण काय म्हणतो त्याला म्हणतो खूप किमती येतो, ती गोष्ट काय खूप किमती आहे. मग अशा गोष्टी ज्या समाजाला टिकून ठेवत असतील, मग त्या गोष्टी तर समाजासाठी किती महत्त्वाच्या असतील. समजा आता समाजामध्ये बऱ्याच लोकांना स्वातंत्र्य नसेल, पण असं चालेल का? त्यामुळे मग सगळ्यांना स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. त्यानंतर समाज टिकण्यासाठी असं होऊ शकेल का की सगळे कोणाला जास्त अधिकार कोणाला कमी अधिकार नाही, असं नाही होऊ शकणार. म्हणून मग समाजात समता महत्त्वाची. त्याच्यानंतर असं समाज टिकेल का जर कोणाला न्याय भेटला नाही, कोणावर अन्याय झाला तर? त्याच्यामुळं न्याय हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मग समाजाला टिकवण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टी किमती आहेत, मग त्यांना काय म्हणतो आपण? त्यांना म्हणतो मूल्य, त्यांना म्हणतो व्हॅल्यूज. मग ह्या व्हॅल्यूजचा आपण अभ्यास नीतिशास्त्रामध्ये करतो. कळालं का? मूल्य म्हणजे आपल्याला काय की किमती वस्तू. मग समाजाच्या दृष्टीने अशा गोष्टी ज्या समाज टिकवण्यासाठी महत्त्वाच्या आहे त्यांना काय म्हणतो आपण? व्हॅल्यूज, मूल्य म्हणजे असे की जे व्यक्ती ज्यांना महत्त्व देतात. मूल्य म्हणजे अशा गोष्टी की त्या आपल्याला आचरणात खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणजे तशा पद्धतीने वागणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग अशा प्रकारच्या मूल्यांचा आपण अभ्यास नीतिशास्त्रामध्ये करतो. आणि मग आता मूल्यांनंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता तुम्हाला सांगितलं की समाज टिकणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग आपण समाजाचं जे म्हटलं की समाजाचा बॅकबोन म्हणजे समाजाचा कणा काय आहे? परस्पर संवाद. म्हणजे परस्पर संवादातूनच हा समाज टिकलेला आहे. आणि मग परस्पर संवाद म्हणजे काय? दोन व्यक्ती एकमेकांसोबत कसा संपर्क साधतात. मग आता सोप्या भाषेत त्याला काय म्हणतो आपण? कशा प्रकारे वागतात. मग हे वागणं खूप जास्त महत्त्वाचं आहे समाजाला टिकवण्यासाठी. जर व्यक्ती आता स्वार्थी पद्धतीने वागले तर समाजात स्थिरता निर्माण होईल का? विश्वास निर्माण होईल का? विश्वासार्हता नावाचं मूल्य असतं. विश्वासार्हता हे नावाचं महत्त्वाचं मूल्य म्हणजे एकमेकावर विश्वास असायला पाहिजे. आपण जेव्हा समाजात असतो तेव्हा आपल्या एकमेकावर विश्वास असला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं समाज टिकवण्यासाठी परस्पर संवाद. आणि परस्पर संवाद कसा पाहिजे? हा मूल्यांना अनुसरून पाहिजे. कसा पाहिजे? मूल्यांना अनुसरून पाहिजे. आणि मग हे मूल्य आपल्याला कुठून समजतं? आता समाज आपण बघितलं, समाज खूप वर्ष अगोदरपासून म्हणजे समाजाचा इतिहास. मग आपण जर अलीकडचं बघितलं तर आपला भारतीय समाज समजा आपण म्हणजे एक टाईमलाईन बघितल्यानंतर आपल्याकडं समजून घेईल की आपण समजू की हडप्पा संस्कृतीपासून मानवी समाजाची सुरुवात झाली.
हडप्पा संस्कृती ते समजा आत्ताचं म्हणजे आता आपली आत्ताची व्यवस्था, लोकशाही व्यवस्था समजा. तर ह्या व्यवस्थेत आज समाजाचा उत्क्रांती झाली आहे. समाजाची उत्क्रांती झाली म्हणजे तेव्हापासूनचे लोक आणि आतापासून यांच्यात रिलेशन आहे. मग जेव्हा समाज असा म्हणजे समाजाचा विकास घडतो तेव्हा त्या समाजामध्ये प्रथा, परंपरा, सण, उत्सव, धर्म वगैरे अनेक गोष्टी ॲडिशन होतात. कारण की समाजाला टिकून ठेवायचं असतं. त्याच्यामुळं अनेक गोष्टी माणूस या समाजात नवीन मग त्या पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. मग जेव्हा माणूस जास्त स्वार्थी वागतो तेव्हा निगेटिव्ह गोष्टी खूप जास्त ॲड होत चालतात. मग आता आपण बघतो की भारतीय समाजात मध्ययुगात खूप जास्त चुकीच्या पद्धती किंवा समस्या निर्माण झालेल्या होत्या. का झाल्या होत्या? कारण की स्वार्थी लोकांची वृत्ती वाढली होती. म्हणजे जे मूल्य होते, ज्या मूल्यांना महत्त्व दिलं पाहिजे समाजाने, ते मूल्य नाकारून माणूस अनैतिक पद्धतीने वागत होता. त्यामुळं काय झालं, मग समाजात निगेटिव्हिटी आली किंवा समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे ह्या नीतिशास्त्राला खूप जास्त महत्त्व आहे. कारण की आपल्याला समाज टिकवायचा आहे. कारण की जर समाज टिकला नाही तर सोप्या भाषेत काय होतं, राडा म्हणजे काय, कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजतात. आणि कायदा सुव्यवस्था जर नसली तर आपल्याला माहिती आहे, कारण की आपण बघितलं श्रीलंकेमध्ये काय राडा होतो जेव्हा कायदा सुव्यवस्था नष्ट होते, बांगलादेशमध्ये काय होतं, नेपाळमध्ये काय होतं. त्यामुळं जर आपल्याला चांगला समाज घडवायचा असेल, चांगला समाज टिकवायचा असेल तर हा जो परस्पर संवाद आहे हा कसा झाला पाहिजे, मूल्यांना अनुसरून झाला पाहिजे. आणि मूल्य म्हणजे काय, ज्या गोष्टी समाज टिकवण्यासाठी महत्त्वाच्या असतात, ज्या गोष्टींना माणूस किंमत देतो त्याला आपण म्हणतो मूल्य. आणि मग आता आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला जो महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे की इथिक्स आणि ह्युमन इंटरफेस. इथिक्स आणि ह्युमन इंटरफेस म्हणजे नीतिशास्त्र किंवा नैतिकता आणि मानवी परस्पर संवाद. मग हा जो माणसाचा परस्पर संवाद आहे हा कसा झाला पाहिजे, नैतिक झाला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या परस्पर संवादाला आपलं जी इथिक्स आहे किंवा आपलं जे शास्त्र आहे ते काय करतं, याला नैतिकता प्रदान करतं. आणि मग ह्या नैतिकतेचा आपल्याला इथिक्समध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की ही नैतिकता कशा प्रकारची असते, ती कशी ठरवली जाते, योग्य कसं ठरतं, अयोग्य कसं ठरतं. समाजाची आत्तापर्यंतची, आता तुम्हाला सांगितलं मी हडप्पा संस्कृतीपासून तर समजा आपल्या आत्ताच्या समाजापर्यंत ह्या लोकांनी कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं, कोणत्या गोष्टींना नाही दिलं, कोणत्या प्रथा, परंपरा, मग या सर्वांचा आपण अभ्यास नीतिशास्त्रामध्ये करत असतो. आणि मग याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की मग आपण आता समजा ही आपल्या घरात एक लहान मुलगा जन्माला आला तर लहान मुलाला मग आपण ही मूल्य कशा पद्धतीने देतो, तर मग आपल्या सगळ्यात महत्त्वाचं येतं त्याच्यात कुटुंब. मग कुटुंब हे आतापर्यंतचं जेवढं आपण शिकलेलो आहे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडून, मग कुटुंब सगळ्यात पहिले त्या मुलांना देतं, त्यानंतर शाळा आणि त्यानंतर मग समाज. मग हे जे मूल्य आहे ते आपल्याला यांच्यापासून भेटतात. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे, नीतिशास्त्रामध्ये करायचं आहे. का करायचं आहे, कारण की आपल्याला मूल्य महत्त्वाचे आणि मूल्य समाजात कसे टिकतात, काय टिकतात, ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण